कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत भाविकांसाठी विशेष वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे। ही सेवा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सुरू राहणार आहे। या दुर्गा दर्शन यात्रेमध्ये भाविकांना एकाच दिवसामध्ये श्री लक्ष्मी देवी, श्री एकवीरा देवी, श्री त्र्यंबोली देवी, श्री उजळंबा देवी, श्री मुक्तांबा देवी, श्री पद्मावती देवी, श्री रेणुका देवी, श्री कात्यायनी देवी, श्री फिरंगाई देवी, श्री कमलजा देवी, श्री महाकाली देवी, श्री अनुगामिनी देवी, श्री गजेंद्र लक्ष्मी देवी, श्री अंबाबाई आणि श्री तुळजाभवानी देवी यांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे। भाविकांना प्रत्येक ठिकाणी दर्शनासाठी 10 ते 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार असून संपूर्ण प्रवासाचा कालावधी 4.5 तासांचा असेल। या कालावधीत भाविकांना सर्व 15 देवींचं दर्शन घडणार आहे। या कालावधीत दररोज सकाळी 9, 10, 11, 12 आणि दुपारी 1 वाजता बस सुटणार आहे। प्रौढांसाठी भाडं 185 रुपये तर लहान मुलांसाठी 95 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे। या बसेस शाहू मैदान येथून सुटतील आणि परत शाहू मैदान येथेच येतील। अधिक माहितीसाठी भाविकांनी श्री शाहू मैदान पास नियंत्रण केंद्र येथे संपर्क साधावा। नवरात्रात भाविकांसाठी ही सोय म्हणजे एक खास उपक्रम ठरणार आहे।